जायचंय डीमार्टला आणि असं खरं तर काय राहिलं गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. ॲक्च्युली सकाळची मस्त अशी मॉर्निंग झाली आणि रिया निशान स्कूलला सोडून आली मी आणि त्यानंतर ना असं आवरलं यासाठी की मला जायचं आहे डीमार्टला आणि एका फ्रेंडसोबत जायचं आहे. चहा वगैरे घेतला कारण की थोडं एनर्जी ड्रिंक पाहिजेच ना, तर चहा पहिले मी घेतला आहे. थोडंसं तिकडून आल्यानंतर ना मग जेवण वगैरे आणि आता एवढी मॉर्निंग येते. दुसरं काय म्हणजे मॉर्निंगला शक्यतो मी नाही नाश्ता वगैरे करत नाही. चहा घेतला तरी माझं होऊन जातं. मग रिऊ आल्यानंतर ना जेवते किंवा तो यायच्या आधी पण जेवण करत असते. तर आज असं काहीच प्लॅनिंग केलं होतं म्हणजे डीमार्टला माझं एकटीचं जायचं प्लॅनिंग होतं, पण रिऊ आणि ईशान स्कूलला सोडून दिलं त्यांना आणि म्हटलं एका फ्रेंडला विचारलं तू येते का, तर ती बोलली हो मी येते. तर म्हटलं चला दोघी पण सोबत जाऊया. तर डीमार्टला जायचं आहे. थोडे गहू वगैरे संपलेत तर तेच घ्यायचे, स्पेशली त्यासाठीच डीमार्टला चालले. मी तर ऑनलाईनच करणार होती पण डीमार्टच्या याच्यामध्ये ना जे पॅकिंगमधले जे काही असतं ना सामान तेच भेटतं. लूजमधले गहू वगैरे ते काही मिळत नाही, म्हणून म्हटलं चला आता डीमार्टलाच जावं लागेल. आणि गहू म्हणजे मी तर गहू विकत घेते आणि नंतर ना गिरणीमध्ये जाऊन वगैरे दळून घेऊन येते. हे तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही काही ब्लॉगमध्ये मी पाहिलंच आहे की मी दळण करते किंवा तेव्हा घरचे गहू होते, पण आता गहू मात्र संपलेत. लास्ट टाईम पण घेऊन आलो होतो पण आता राहिले नाही, संपले. तर म्हटलं चला जाऊन येऊया. तर असं काहीच प्लॅन आहे. चला आता जातोय, वेळ झाला ॲक्च्युली. तिचा कॉल पण येईल आता, मग जाऊन येतो. काही शूट करायला मिळालं तर करेल, नाहीतर मग परत भेटूया घरी घरच्या कामांमध्ये. असं डीमार्टला पण मी एकटी आता पहिल्यांदा जाते आहे. असं कधी गेली नव्हती एकटी. आता मैत्रीण आहे सोबत, त्याच्यामुळे इतकं काही वाटत नाही. आणि जरी ती नसली तरी काही हरकत नाही, मला जायचं आहे आता, काम तर आहे माझं. चलो भेटूया परत. हॅलो, आत्ताच आम्ही डीमार्टमधनं जाऊन आलो. डीमार्टमधनं जाऊन आल्यानंतर ना तिकडं तर खरं काही शूट झालंच नाही, कारण की मैत्रिणीसोबत असली म्हणजे गप्पा टप्पा, हे घ्यायचं ते घ्यायचं आणि इतक्या साऱ्या सेक्शनला फिरलो ना, जसं की अजिबातही गर्दी नव्हती. म्हणून म्हटलं चला फिरून पण घ्यावं, काय काय पाहावं. इतका पण वेळ नव्हता कारण की रिऊला मला स्कूलमधनं घ्यायचं होतं, त्याचाही टाइम होणार होता. त्याआधी आम्हाला घरी यायचं होतं. जेवढे शिक्षण आम्हाला फिरता आले ना तेवढे आम्ही मस्त फिरलो. जे जे सामान घ्यायचं होतं ते घेऊन आलं. आणि खरं तर मी शेंगदाणे विसरली होती. मेन माझं शेंगदाण्याचं सुद्धा काम राहिलं होतं. तर आता मला रिऊला घ्यायला जायचं. तर रिऊला घेऊन आल्यानंतर ना त्याला सीताफळ वगैरे खायला दिलं आणि नंतर ना रिऊची बॅग, उद्या सुट्टी होती, परवा सुट्टी होती, 2 दिवस रिऊला सुट्टी. तर म्हटलं बॅग वगैरे क्लीन करून घ्यावं. तोपर्यंत रिऊने असं काही पसारा करून ठेवलं तर सगळे गुगले खाली टाकले होते, जे ॲक्टिव्हिटीसाठी लागतात म्हणून मी काढून म्हणून एक्स्ट्राच आणले होते आणि ते असे एका बॉक्समध्ये भरून ठेवले होते. तर त्याने तेच खेळायला घेतले होते. तर इव्हिनिंगचं टायमिंग आहे हा आणि ईशानला आज काय द्यावं इव्हिनिंगला खाण्यासाठी. तर म्हटलं चला पनीर फ्राय त्याला आवडतं. तर ऑलरेडी मी तुम्हाला आधी मी सांगितले की मी पनीर फ्राय कसं बनवते आणि काय ते. तर फटाफट पनीर फ्राय वगैरे बनवून घ्यायचं होतं आणि मला रिऊला घेऊन खरं तर क्लासला जायचं होतं. रिऊ आणि ईशानचा दोघांचाही आज डान्स क्लास होता, फक्त बाकीचे क्लासेस आज काही नव्हते. तर पटापट मी ना हे काय पनीर फ्राय वगैरे होतं ते बनवून त्याला दिलं. त्याला पण खूप आवडलं. त्यानंतर मला रिऊला घेऊन डान्स क्लासला जायचं होतं. पहिले तर एवढी गडबड होती ना, ह्या अर्ध्या तासात हे सगळं काही आवरायचं असतं. त्यात रिऊची मध्ये बडबड असते. त्याला नाही बोललं तर मग त्याला राग पण येतो की मम्मा माझी बोलत नाही वगैरे. आपण म्हणजे काय माहिती, हा जो टायमिंग असतो ना ईशान स्कूलमधून आल्यानंतर त्याच्यावर भरपूर हेक्टिक असतं. म्हणजे यांचे क्लासेस सोडवणं, नेणं, घेऊन येणं आणि त्यात भरपूर म्हणजे दमणं असं नाही, पण वेळ पुरत नाही. म्हणजे वेळ इव्हिनिंगचा भरपूर हेक्टिक असतो. आणि त्यांच्या त्या क्लासेसमध्ये मध्ये जेव्हा क्लासेस स्टार्ट होतात त्यांना क्लासमध्ये सोडते, त्यावेळेस घरी येते आणि स्वयंपाकाची वगैरे तयारी करून घेते, जेणेकरून मला त्यांच्यासोबत संध्याकाळचा वेळ त्यांच्या अभ्यासासाठी देता येतो. असं काही सगळं मॅनेजमेंट असतं आणि हे सर्व करत करत आपल्याला मुलांनाही सांभाळायचं असतं. आणि त्यांच्याकडे थोडंफार लक्ष दिलं ना त्यांच्या अभ्यासाकडे वगैरे, मग त्यांची प्रोग्रेस होते असं मला वाटतं. आणि जितका होईल मला देता येईल वेळ तितका मी वेळ रिऊ आणि ईशानला देतच असते.
तर आता हे ऑलमोस्ट पनीर वगैरे मी कट करून घेतले आणि काय झालं ना फ्रिजमध्ये होतं म्हणून ते थोडेसे असं हार्डच होतं. पनीर इतकं काही छान असं कट झालं नाही. नाहीतर जितके पतल्या स्लाईस मला करता येईल ना तेवढं मी पतलं करत असते आणि मग ते छान असं शॅलो फ्राय करायचं. त्यामध्ये मी जिरं पावडर एक मला ते करायचे ते सुद्धा माझं बाकीच आहे. तर मी ना आज फक्त थोडीशी मिरची, हळद आणि लसूण माझं मेनच असतं ते मी टाकतच असते. आणि ईशानसाठीच बनवायचं होतं ना, तर त्याच्यामध्ये काय नाही थोडं मिरची वगैरे एक्स्ट्रा असली तरी त्याला चालते. रिहू थोडं नाही खात इतका मिरची, पण त्याचे जे काही आवडते पदार्थ असतात त्यात तो खाईलच, इतकं त्याचंही नसते नखरे. असं काहीच आता हे मी पनीर फ्राय करून मी इशूला देते. तर हे एक मीडियम गॅसवरतीच ठेवावं लागतं कारण की जास्त पण चालत नाही. असं नाही का आता वेळ नाही आणि गॅस फुल करून दिलाय. तर ते मीडियम फ्लेमवरतीच केलं पाहिजे. तेव्हाच ते छान असे क्रिस्पी होऊन जातात आणि खायलाही छान लागतात. आज आम्ही जवळ-जवळ 8 दिवसातून बाहेर पडलो होतो. म्हणजे कसं होतं ना मुलांचं पण स्कूल असतात आणि ह्यांचं पण ऑफिस असतं. तर मंडे टू फ्रायडे एकदम फुल शेड्यूल असतं. बिलकुलही वेळ नसतो. तर आज कंप्लीटली 8 दिवसांनी आम्ही घराबाहेर पडलो. तर सोसायटीमधून बाहेर जात असताना म्हणजे आमच्या सोसायटीच्या एक्झिटला किंवा आतमध्ये येताना एंट्रीलाच हे मंदिर आहे, गणेश मंदिर आहे. तर कुणी अशी नवीन कार वगैरे घेतली ना तर तिथे पूजा वगैरे करायला येतात. आणि हे आहे 99 डोसा सेंटर. एकदम फेमस आहे. त्यांचा डोसा खूप छान असतो. सिटीमध्ये जाण्याचा रोड इतका खराब आहे ना, इतकी डस्ट होती बाहेर तुम्हाला काचेवरती दिसत असेल किंवा बाहेर दिसत असेल पूर्ण असं अंधुक दिसतं. फक्त धुळाच रोडवरती गाडी उभी होती आणि हे केक आणायला गेले होते. त्याच्यामुळे मी म्हणजे मी बोललेली पण व्हॉइसवर आता देते कारण की गाड्यांचाच आवाज भरपूर येतो. खरं तर घरीच बर्थडे सेलिब्रेट करूयात असा काहीचा प्लॅन आमचा होता म्हणून आम्ही केक सुद्धा ऑर्डर केलेला. तर केकला यायला भरपूर टाइम होता म्हणजे एकदम 8 नंतरनं वगैरे येणार होतं. तर नंतरनं कधी सेलिब्रेट करून बाहेर जायचं जेवायला असं काहीचा प्लॅन झाला. तर म्हटलं चला आता आपण जाता जाताच केक करूयात म्हणून हे ना केक घ्यायला गेले होते हे आणि ईशान. कारण की रिव झोपला होता. रोड क्रॉस करून जाणं पॉसिबल नव्हतं आणि इव्हनिंगची वेळ होती. म्हणजे सगळ्यांचं ऑफिस वगैरे सुटतं आणि ट्रॅफिक भरपूर असतं म्हणून मी तर काही गेली नाही, उतरले नाही खाली. तर हे जाऊन केक घेऊन येणार होते. असं काहीचं कारण की भरपूर दिवसानंतर ना आता जेवण करायला बाहेर जाणार होतं म्हणजे पॉंडिचेरीच्या ट्रिप नंतर ना जवळजवळ 1 महिना तर होऊन गेला असेल पॉंडिचेरीच्या ट्रिपला. तर त्यानंतर ना आता जाऊयात म्हटलं थोडंसं काही स्पेशल असेल तरच आपण जेवण करायला बाहेर. थोडंसं जवळच्याच हॉटेलमध्ये खरं तर जायचं होतं पण नाही ते एक आवडलेलं आम्हाला. तर त्याला म्हटलं आता भरपूर दिवसांनी म्हणजे त्या हॉटेलमध्ये तर भरपूरच दिवस झाले आम्ही गेलो नव्हतो. तर तिकडं जाण्यासाठी चाच हा तास होता की एवढं ट्रॅफिक वगैरे हे करत जायचं. आणि हा आहे टेक्सास मॉल. इथं बऱ्याच वेळा येतो मी आणि रिशान आणि इशू आम्ही तिघे एकदा आलेलो आणि तो आमचा म्हणजे तेव्हा काही मी ब्लॉग वगैरे करत नव्हती पण रिक्षाने फर्स्ट टाइम मी आलेली, फर्स्ट टाइम पूर्ण घेऊन बाहेर पडलेली अशी रिक्षाने. तेही स्वतः कॅब रिक्षा वगैरे बुक केली आणि नंतर तिथे आले, फिरलो. हे नव्हते ऑफिसमध्ये होते आणि जवळच ह्या मॉलच्या बाजूलाच त्यांचंही ऑफिस होतं. तर येताना आम्हाला त्यांच्यासोबतच जायचं होतं त्याच्यामुळे फक्त जाण्याचा प्रश्न होता म्हणून आम्ही गेलो होतो खरं तर. इशू शिस्तीत घ्या. ये लॉक करा. ए मोडे झोपली तू? गाडीमधून येताना रियान झोपलेला होता त्याच्यामुळे त्याची अजूनही झोप गेलेली नव्हती. तो झोपेतच आहे आणि त्याला जेव्हा केक दिसला तर त्यावेळेस त्याचा मूड थोडासा फ्रेश झाला की हां आता आपल्याला केक कट करायचं असं काहीचं. तर केक काढताना काय झालं ना नेल्स तर काही नव्हतेच त्याच्यामुळे ते काय आम्हाला ओपनच करायला येईना. ते जे काही सेलोटेप वगैरे लावलेला होते तर ते जे दादा होते तर त्यांनीच ते ओपन करायला हेल्प केली खरं.
आणि त्यावेळेस रियांची जरा झोप गेली आणि त्यालाही म्हणजे हॅपी झाला तो की हां आता केक कट करायचा आहे वगैरे. आणि ईशानचं असं होतं की ते एक कॅन्डल होती आणि एक ऑलरेडी खाली पडलेली होती, मग ती एक कॅन्डल हां नाही आपण लावूयात असं काहीच चाललंय. ईशानचं सुद्धा हां नाही मम्मा खूप छान. आणि केक पाहून खरंच खूप सगळे हॅपी झाले. खरं तर खूप छान होता, टेस्टी पण होता आणि मस्त होता दिसायलाही खूप छान वाटलेला. म्हणजे जे काय आहे तर खूप भारी होता. आणि हीच मी जी काय होती केकची ऑनलाईनच म्हणजे ऑर्डर केलेला, पण नंतरनं काय झालं त्यांची डिलिव्हरी लेट असल्यामुळे आम्ही स्वतः पिक केलं आणि येताना घेऊन आलो होतो डायरेक्टलीच. असं काहीच हा प्लॅन. आणि आता केक करण्याची वेळ आली होती, तर रिओला आणि ईशानला म्हटलं जा तुम्ही त्या साईडने आणि तुम्ही तिघं केक कट करा. तर मी असा फोटो काढत होते आणि जे एक दादा होते त्यांच्याकडे दिलेला मी हातात त्यांच्या कॅमेरा, तर ते म्हणजे शूट करत होते. आणि फायनली मस्तपैकी केक कट करून झाला. आणि त्यावेळेस ते मग बोलत होते की सॉन्ग वगैरे लावायचं, तर हे बोलत होते की नाही एवढं कुठं असतं का, नाही नकोच. किंवा हे असं हॉटेलमध्ये जाणं, केक कट करणं, जेवण तर आपण नॉर्मली जातच असतो कधी आतमध्ये, पण असं केक कट करणं वगैरे हे फर्स्ट टाइम म्हणजे आम्ही गेलो होतो. प्लॅन म्हणजे जो घरी होता तो अचानकच ठरला बाहेर जाण्याचा वगैरे. जेवण वगैरे झालं, मुलांनी तर केक खाऊनच बऱ्यापैकी त्यांची भूक तिथेच गेली होती, त्याच्यामुळे जास्त काही जेवण केलं नाही. पण हे काय जे सोप होती ना त्याच्यासाठी असं वाटत होतं की हे जेवलेच नाही, त्याच्यासाठी दोघांची भांडणं सुरू झाली होती. आणि त्यांना जेवणापेक्षा इंटरेस्ट या सोप खाण्यातच होता. आणि डायरेक्ट ही वाटी आणून दिली म्हटल्यावर काय, तर ती संपेपर्यंत आता हे दोघेही हटणार नव्हते. असं काहीशी त्यांचं सुरू होतं. रिहू ना ईशानला जरा सुद्धा येऊ देत नव्हते. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये त्याची काय चाललेलं असतं. तर असं काहीचा रिहू बऱ्यापैकी ईशानला त्रास असतो. तर आता ही होती रिटर्नची जर्नी. बऱ्यापैकी ट्रॅफिक वगैरे कमी झालं होतं, त्याच्यामुळे आम्ही पटकन आलो. येताना जाताना तसा वेळ लागला होता, पण येताना एक हाफ ॲन आवरमध्ये आलो होतो. तर रिहू मला मध्ये मध्ये दाखवत होता त्याला काय वेगळं दिसतंय किंवा काय. आणि आता त्याला समोरून आहे ना म्हणजे जेव्हा असं हा जो येतानाचा रोड होता ना तो थोडा आउटसाईड होता, म्हणजे सिटीमधूनचा नव्हता. बाहेर जे शेतं वगैरे ना त्या साईडने असा होता. तर सिटीमधून आलं ना म्हणजे ट्रॅफिक नव्हतंच, पण तो थोडासा लॉंग रूट होता, म्हणून म्हटलं चला शॉर्टकटने जरा जाऊयात. म्हणून रियाने मला दाखवलं मम्मा मून बघ ना किती छान दिसते. तर खरंच हे मून वगैरे हा मून आहे ना खूप छान दिसत होता ह्या झाडांमधून वगैरे. किंवा असं रात्रीच्या वेळी जे काय असं ना गावाकडचं फील, तर ते येत होतं. आणि खरं म्हणजे अशी गावाकडची आठवण आली, कारण की हा रोड होता शेतातून वगैरे, म्हणजे असं नाही का आउटसाईडचा हा रोड होता. तर छान वाटलं, मस्त असं होतं. तर मस्त गाव येत होते. घरी पोहोचत होतो आणि घरी पोहोचल्यानंतर रियांची एनर्जी डबल झाली होती. म्हणजे त्याची काही जी झोप होती ती कम्प्लिटली गेली होती. जेवण आणि केक खाऊन तो एकदमच हे झाला होता. आणि आता त्याला मस्तपैकी खेळायचं होतं. आल्या लगेच आपल्या गाड्या वगैरे घेतल्या, म्हणजे ज्या काही होत्या ना तिथे, तर त्याच घेतल्या आणि त्यांच्यासोबत तो खेळायला सुरू होऊन झाला. आता बर्थडे म्हटल्यावर तर फोन काय सुरूच असतो की बाजूला फोनवरती बोलत होते आणि रियान इथं काहीच आपला खेळण्याचं त्याचं सुरू होतं. आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. चलो बाय, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.